ते गॅस संपलेला, स्टोव काढला, तो बी पेटाना. झालं का, पाहुण्यांसमोर ना मुश्कीची वेळ आली. म्हणून तिने ठरवलं का हा स्टोव दुरुस्त करून ठेवायचा बा. म्हणजे कधी परत वेळ आली तर पंचायत व्हायला नको. हा सुनबाई, याचा वास आला तुम्हाला. हा हो दादा, गॅस तर संपला होता एके दिवशी आणि आत्या नाराज होऊन म्हणत सुद्धा होती की आपण स्टोव दुरुस्त करून घेऊया. त्याच्यासाठीच रॉकेल आणलं असेल. मग सकाळपासून करत बसली होती. मी तिला म्हणलो बी, अगं सकाळी सकाळी काय करत बसलीस तू? पण ती ऐकल तर ना, तुमची आत्या म्हणजे एक नंबर जिद्दी. हा, मग त्याचाच वास येत असेल मला. स्वयंपाकघर म्हणजे बाईचं दुसरं माहेर असतं असं म्हणायची तुमची आत्या. हे बघा जावई बापू, आज तिचं 13 वय, घरात पूजा आहे. त्या पूजेच्या वातावरणात तरी संशयाचं वार मिसळू नये अशी आमची इच्छा आहे. त्यांच्या आत्म्याला त्रास होईल असं कायच करायचं नाही आम्हाला. तुळजा, आम्ही तुझ्या पुढे हात जोडतो बाई, पण निदान हे विधी होईस्तोवर तरी हे काहीतरी करू नका. आधीच त्यांच्या जाण्याच्या त्रासात ना आम्हाला बाहेर पडणं अवघड जाते. दादा, दादा, हे सगळं काय चाललंय? तुम्हाला हे सगळे प्रश्न का विचारत होता? आणि डॅडींना असं जाब का विचारलास तू? हे बघ, तू या सगळ्याचा आता नको विचार करू. चल, पूजा सुरू होईल. आत्यासाठी प्रार्थना करूया. घाबरला काय? अपर चांगलं आहे की, जोवर घाबराल तोवर जिवंत राहाल ना. अस आम्हाला तुमच्याशी लय महत्वाचं बोलायचं म्हणून आलो. तेव्हा आता हे कान आणि हे डोकं म्हणजे मेंदू व्यवस्थित उघडे ठेवून ऐकायचं. कसे तर सूर्या काय आम्हाला आता सुखानं जगू दिलं असं वाटत नाही बा. खरं तर मी काय म्हणतो, जे काय घडायचं होतं ते घडून गेलं वा. रात गई बात गई, विसरून जायचं सगळं. पण नाही ना, याला सगळ्याचा तपास करायचाय. स्वतःला लय मोठा पोलीस समजायला लागलाय. नाही, आम्हाला तशी पोलिसांची बी भीती नाही, पण इज्जत. आमची इज्जत सगळ्यात महत्वाची. आणि तुम्हाला तर माहिती आहे आम्ही कोण आहे. कोण? जालिंदर निंबाळकर. आम्हाला समोरचं पुढचं सगळं माहिती असतं. प्रत्येक अडचणीची तोड आमच्याकडे असती म्हणजे असतीच. तशी ह्याची बी सांग. आता कसे आज सूर्या तिथं गडावर नेमकं काय झालं हे तुमच्याकडनं ऐकल्याशिवाय काय शांत बसणार नाही. तेव्हा आता तुम्हाला बोलावंच लागणार. जे घडलं ते नाही, आम्ही सांगतोय ते. आता हा विषय फक्त आणि फक्त तुमच्या मदतीनंच निकालात निघू शकतो. आपण तो काढायचा. सूर्याच्या डोक्यात जे काय सुरू झालंय जागेवरच थांबवून टाकायचं. नाहीतर तुमची सोबत जाऊन बसले ना, त्यांच्या शेजारी तुम्हाला जाऊन बसावं लागेल. चालणार आहे का? निघतो आम्ही. थोडा अवघड प्रसंग आहे, पण काळजी घ्या. थोडंसं बोलायचं होतं आम्हाला, पण या सगळ्यातून तुम्ही बाहेर पडा, मग आपण निवांत भेटून बोलूयात. तेवढंच महत्वाचं असेल तर बोला की. कशाला उगाच लांब निवड टाकायचं नाही का? नाही डॅडी, एवढा अवघड प्रसंग तुमच्या घरात घडलाय आणि आम्ही इतर गोष्टीवर चर्चा करणे
हे आम्हाला बरोबर वाटत नाही. कसं आहे आमदार साहेब, असं म्हणतात की मोठ्या माणसांच्या गुणापैकी एक गुण असा असतो का किती बी सुख आणि किती बी दुःख समोर आली तरी ती आपलं कर्म सोडत नाहीत बुवा. बोला बोला तुम्ही. किती बी मोठ्या दुःखात असलो तरी दुःख कुरवळत बसणाऱ्यातले नाही आम्ही, माहिती आहे तुम्हाला. बोला. बरोबर आहे तुमचं. आता तुम्हीच म्हणताय म्हणून बोलतोय आम्ही. आमचे धाकले बंधू प्रसादराव यांचं लग्न करायचं म्हणतोय आम्ही. आम्ही प्रसादरावांना साजेशी घरंदाज आणि पत्रिका जुळणारी पोरगी बघतोय. तुमच्या नजरेत एखादी पोरगी असेल तरी सुचवा आम्हाला. ऐक, आमच्या जावई बापूंची बहीणच आहे. आम्ही तिच्यासाठी स्थळ बघतोच आहे बा. तुम्ही मागणी घालून बघा. तिची सगळी पत्रिका बित्रिका आमच्याकडे आहे. आणि नाही जुळली पत्रिका तर ती शांती भिंतचं काय ते बघू. हे बघा डॅडी, उगाच वडून ताडून पत्रिका जुळून नाही चालणार. याचा परिणाम आम्हासनी भोगावा लागतील. आणि हा, जरी या पोरीची पत्रिका जुळत असली तरी भी सूर्याची बहीण आहे. तेव्हा आम्हाला थोडा विचार करावा लागेल. आणि ह्या पोरीला होकार द्यायचा का नकार द्यायचा हे आमच्या आजीसाहेब ठरवतात.